नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण याआधी जुईली ही कादंबरी ऐकली होती आणि आता आपण क्षणचरी ही कादंबरी ऐकणार आहोत. क्षणचरी ही कादंबरी रत्नाकर मतकरी यांची स्त्रीकेंद्री गूढकथा अशी आहे. आता आपण चालू करूया क्षणचरी. दरवाजांच्या उंच कमानी, उंच छताला टांगलेली एकच हंडी. खोलीत उजेड पुरेसा येत नसल्यामुळे ती दिवसा देखील जळत ठेवलेली. भिंतीवर पुस्तकांनी खच्चून भरलेली अंगचीच कपाटे. हे मॅकआर्थर पब्लिकेशन्स या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या मुंबई विभागाचे सर्वेसर्वा डॉक्टर हरिहर यांचे ऑफिस. ठेंगणे, सावळे, दयाळू चेहऱ्याचे डॉक्टर हरिहर पुस्तके, फाईल्स यांच्या पसाऱ्यात नाहीशा झालेल्या मूळच्या ऐसपैस टेबलाशी फिरत्या खुर्चीत बसलेले. त्यांच्या समोरच्या वजनदार खुर्चीवर जयमाला उर्फ जय. जय सावळी आहे, पण नाक डोळे रेखीव आणि चेहरा बुद्धिमान. अंगावर सुती उंची साडी, केस पुरुषांप्रमाणे न कापता सैल आंबाड्यात बांधलेले. अजून तिशी गाठली नसूनही साधेपणामुळे प्रौढत्व आलेले. समाजशास्त्रामध्ये मास्टर केलेली जय डॉक्टर हरिहरांच्या विनंतीवरून मॅकऑर्थर प्रकाशनासाठी भारतीयांच्या अंधश्रद्धांवर एक पुस्तक लिहिते. पॉप्युलर बिलीफ इन इंडिया. बरेचसे काम झाले आहे, आता थोडेच शिल्लक राहिले आहे. आतापर्यंत जेवढे लिहून झाले आहे तेवढे डॉक्टर हरिहर आपल्या लंडनमधल्या गोऱ्या बॉसकडे पाठवत आले. त्याला ते अतिशय आवडलेले आहे आणि हे पुस्तक परिपूर्ण होण्यासाठी कितीही खर्च झाला तरी चालेल असे त्याने डॉक्टर हरिहरना कळवले आहे. अजब आहे तुझं संशोधन, डॉक्टर हरिहर बसक्या आवाजात म्हणतात. मला नव्हतं वाटलं आजच्या काळात आपल्यावर चेटूक, जारणमारण असल्या गोष्टींचा इतका प्रभाव असेल. माझ्या वाचनात आलंय सर की मध्य प्रदेशात 50 वर्षांपूर्वी एक चेटकी होऊन गेली, क्षणचरी म्हणून. ती तर अजून जिवंत आहे असंच तिथले लोक समजतात. क्षणचरी? अचानक जयचा मोबाईल वाजू लागतो. ती किंचित ओशाळवाणी होते. एक्सक्यूज मी सर, ती डॉक्टर हरिहरना म्हणते. हाय डार्लिंग, फोनवर आवाज येतो. मला 1,00,000 रुपयांची गरज आहे, तातडीची. गो टू हेल रवी, नेहमी तुझ्या अड्डेवाल्यांना द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. मग एकदाच 10 लाख देऊन टाक नी मोकळी हो. रवी, मी इथं मीटिंगमध्ये आहे, मला भलतं सलतं बोलायला लावू नकोस. मग नंतर फोन करू? नको, मी पैसे देणार नाही. प्लीज, निदान 50,000ची तरी व्यवस्था कर. तुला माहीत नाही, यावेळी खरंच माझा जीव धोक्यात आहे. नो किडिंग, मी जर पैसे दिले नाही तर माझी मान कापून ठेवणार आहेत ते. बघ ना, निदान 30 दे, 20 बघीन मी कोणाकडून तरी. मी 1 पैसा देणार नाही अँड दॅट्स फायनल. मी नंतर येतो संध्याकाळी, आपण बोलू. रवी प्लीज. आय लव्ह यू डार्लिंग. जय फोन बंद करते आणि एक सुस्कारा सोडते. आकाशाकडे पाहून मान हलवते. तिचे खाजगी संभाषण आपण ऐकलेच नाही असे दाखविण्याचा प्रयत्न डॉक्टर हरिहर करतात. तिला म्हणतात, त्या क्षणचरीविषयी बोलत होतो आपण. हो. जयला भानावर यायला किंचित वेळ लागतो. मी त्या गौना गावी प्रत्यक्ष जाऊन तिची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहे. 50 वर्षानंतर अजूनही तिचं नाव घेतलं जातं. का? कसं काय? मला कुतूहल आहे. गो अहेड, लगेच जा. तुझी प्लेन फेअर सँक्शन झालीच आहे असं समज. थँक्स सर. आणि एकदम जयला रडूच फुटते. ती टेबलाला डोके टेकून तोंडावर हात ठेवते. ती अशी अचानक रडू लागलेली पाहून डॉक्टर हरिहर गोंधळतात. रिलॅक्स, टेक इट इझी प्लीज, असे काहीसे तोंडातल्या तोंडात पुटपुटतात. जय लवकरच सावरते.
पर्समधून रुमाल काढून चेहरा टिपल्यासारखे करते. डॉक्टर हरिहर कपाटातून एक स्वच्छ ग्लास बाहेर काढतात आणि त्यात जवळच्या स्टँडवर ठेवलेल्या बाटलीतले पाणी ओततात. तो ग्लास तिच्यासमोर धरतात. ती दोन घोट पाणी पिते. मग म्हणते, सर, आय ओ यू ॲन ॲपॉलॉजी अँड ॲन एक्सप्लेनेशन. नाही, त्याची काही गरज नाही. कधी ना कधी हे तुम्हाला सांगणारच होते मी. दुसरं आहे कोण मला? तुम्ही मला वडिलांच्या जागी आहात. आय नो. काय म्हणावे हे डॉक्टर हरिहरांना सुचत नाही. आता झालेलं माझं फोनवरचं भाषण. तुम्ही ते ऐकू नये असं वाटलं असतं तर मी फोन बंदच करून टाकला असता. तशी थोडी कल्पना आहे मला. पुढे वाकून स्वर अधिकच खाली आणत डॉक्टर हरिहर म्हणतात, तुझा नवरा होता ना फोनवर? हो सर. एक नंबरचा नालायक आहे तो. पप्पा माझ्यासाठी मोठी इस्टेट ठेवून गेलेत. मोठे नावाजलेले डॉक्टर होते ते. माल प्रॅक्टिस न करताही गडगंज पैसा मिळवला त्यांनी आपल्या ज्ञानावर. रवीला त्यांच्याविषयी कणभरही आदर नाही. त्याला फक्त त्यांचा पैसा दिसतो. पण तो अनेक ठिकाणी गुंतवलेला आहे. वाटेल तेव्हा माझ्या हातात कॅश कुठून असणार? मग हा सल्ले देत राहतो, इथली प्रॉपर्टी विक, तिथले शेअर्स विक. स्वतः काय करतो तो? सिरियल्स, फिल्म्स, स्क्रिप्ट्स असं काहीही लिहितो. डिरेक्ट करतो. मनात आणलं तर तो चांगला रायटर डिरेक्टर होईल. त्याच्या या गुणांमुळेच मी त्याच्या प्रेमात पडले. तो कॉलेजमध्ये नाटक बसवायला यायचा तेव्हा. पण पुढे स्वतःला मोठा कलावंत समजण्यात आणि त्या नावाखाली चैनबाजी करण्यात त्यानं करिअरची वाट लावली. आता त्याला इंडस्ट्रीत फारसा भाव नाही. चैनबाजी वाढत चालली. त्यासाठी तो सतत माझ्याकडून पैसे उकळायला पाहतो. कधी धाक दाखवून, कधी गोड बोलून. त्याच्या त्या गोड आवाजानं माझ्या अंगावर काटा येतो सर. आय लव्ह यू डार्लिंग. आय लव्ह यू हनी. लव्ह हा शब्दच मला आता भयंकर वाटायला लागलाय. एक अगदी ऑब्वियस प्रश्न विचारतो, तू डिवोर्स का नाही घेत? तो तयार आहे डिवोर्सला, पण त्यासाठी त्याला 10 लाख रुपये पाहिजेत. शिवाय स्वतःचं उत्पन्न शून्य दाखवून दर महिन्याला माझ्याकडून पोटगी वसूल करण्याइतका निर्लज्ज आहे तो. आता आम्ही वेगळेच राहतो. ही अरेंजमेंट त्याच्या सोयीची आहे. त्याला मनासारखं उन्हाळता येतं. मी काहीच बोलू शकत नाही. मी देखील म्हणते, तेवढाच मनस्ताप कमी. पण पैसे संपले की त्याला अचूक आठवण होते माझी. डिवोर्स घेतला तरी देखील तो पैसे मागत राहणार नाही याची काहीच गॅरंटी नाही सर. तिला पुन्हा रडू फुटू लागतं. महत्प्रयासाने ती स्वतःला सावरते आणि रुमालाने नाकाचा शिंडा पुसत राहते. डॉक्टर हरिहर विचारात पडतात, काय सांगायचे या मुलीला? कसला सल्ला द्यायचा? इतकी शहाणी, इतकी बुद्धिमान मुलगी तारुण्यात प्रेमाच्या भरात नको त्या माणसाला जवळ करून बसली आहे. आता त्याचे चटके सोसते आहे. पण एरवी इतकी कर्तबगार मुलगी या एकाच विषयात इतकी असहाय, इतकी दुबळी ठरावी. काय उपाय यावर? मला तरी सध्या काहीच मार्ग दिसत नाही. जय शरणागतीच्या स्वरात म्हणते, त्याच्यापासून जमेल तेवढं दूर राहायचं. पैसे जितके द्यावेच लागतील तेवढे द्यायचे आणि कसा बसा संसार रेटायचा. मला माहिती आहे, मी डिवोर्स घेऊ शकत नाही. दुसऱ्या कोणाचा आधार घेऊ शकत नाही. तुम्हाला कल्पना नाही रवी किती मत्सरी आहे याची. स्वतः तो सतत नव्या नव्या नटव्या पोरींना घेऊन भटकतो. पण मला कोणी नुसतं भेटून गेलं असं कळायचा अवकाश. झालीच याची उलट तपासणी सुरू. नाही सर, या माणसाची जी दाट काळी सावली पडली माझ्या आयुष्यावर, तिच्यापासून मला सुटका नाही. पुन्हा तीच असहायता, कोंडलेल्या प्राण्याचा आक्रोश. सुटका नाही, सुटका नाही. आपला हा प्रोजेक्ट आहे ना सर, हाच माझ्यासाठी मोठा आधार आहे. गेल्या वर्षभरात मी या प्रोजेक्टच्या निमित्ताने प्रवास करीत राहिले. मुंबई बाहेर राहिले, रवीपासून दूर. आय मस्ट थँक यू सर. तुमच्यामुळे मी काही दिवस तरी या भयाच्या सावटाच्या बाहेर. जयला कधी इतके हळवे झालेले डॉक्टर हरिहरांनी पाहिलेले नव्हते. उद्या सकाळीच जय गौनाला जायला निघणार असते. प्लेनचे तिकीटही हातात येऊन पडलेले असते. संध्याकाळी बारीक सारीक खरेदी करून ती घरी येते. पर्समधून लॅचकी काढून दरवाजा उघडते. चपला काढून स्लिपर्स घालून ती वरांड्यातून सरळ पुढे जाऊ लागते. जाताना तिची नजर सहज हॉलकडे जाते तर काय, समोरच रवी बसलेला असतो. त्याच्या हातात विस्कीचा ग्लास असतो. पलीकडच्या छोट्या टेबलवर ब्लॅक लेबलचा बॉक्स असतो.
ती हॉलमध्ये जाते. रवी, इथं या घरात दारू प्यायची नाही, मी कितीदा तरी सांगितलंय तुला. ओ कम ऑन. बाहेर बारमध्ये पेगवर पिणं किती महागडं झालंय याची काही कल्पना आहे तुला? नटांना, निर्मात्यांना एक वेळ ते परवडेल, पण माझ्यासारख्या लेखक दिग्दर्शकाला? डार्लिंग, घरात पिऊन मी तुझेच पैसे वाचवतोय. रवी, तुझी ती बाटली उचल आणि आत्ताच्या आत्ता चालू लाग. तू मला अशी घालवून देऊ शकत नाहीस डिअर. मी तुझा नवरा आहे, हे घर तुझं आहे, तितकंच माझं आहे. नॉट एनी मोर. वेगळं राहण्यासाठी तू माझ्याकडून 2 लाख रुपये घेतलेस, आठवतं? यू मस्ट बी किडिंग. अत्यंत मधाळ आवाजात हसत हसत रवी म्हणतो. 2 लाख रुपयात मी सेपरेट अकॉमोडेशन कुठं घेऊ? झोपडपट्टीत? तो तुझा प्रश्न आहे. ते कबूल केलेस वेगळं राहण्याचं. नाऊ तू प्रत्येक गोष्ट फारच लिटरली घेतेस. अगं, वेगळा झालो म्हणजे काय मी इकडे एखादं ड्रिंक घेत मजेत तुझ्याशी गप्पा मारायला यायचं नाही? तू काहीही म्हण, बट आय स्टील लव्ह यू डार्लिंग. रवी एकदम तिच्या सोफ्याशी येऊन तिच्या अंगावरच पडतो. तोंड तिच्या तोंडाजवळ नेऊ लागतो. त्याला बाजूला करून सोफ्यावरून उठणे अवघड असते, पण ती ते जमवते आणि त्याचा हात तिच्या पर्सजवळ जात असतानाच पर्स खेचून घेते. तो मोठमोठ्याने असतो. उद्या तू बाहेरगावी चाललेस असं ऐकलं. हो, आणखी बरेच दिवस परतणार नाही आहे मी. एकटीच जाणार आहेस? हो, कामासाठी जाते. मजा करायला जात नाही आहे मी. तुला मजा करता येत नाही हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे. पाहावं तेव्हा तू चिडलेली, करवादलेली. तुझी कझन आहे शमा, तिच्याकडून शिक काहीतरी. शमाचं नाव घेऊ नकोस. आता खरोखरच चिडून जय म्हणते. 17 वर्षांची नकळती मुलगी आहे ती. तिचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करू नकोस. 17 वर्षांची हे खरं आहे, खुदकन हसून रवी म्हणतो. पण नकळती नक्कीच नाही. काही बाबतीत तुझ्याहून अधिक कळतं तिला. आणि तो छद्मीपणाने हसतो. जयच्या संतापाला पारावर राहत नाही. पण करायचे काय संतापून? आपल्याला अधिकाधिक चिडविण्याचाच त्याचा प्रयत्न आहे हे ओळखून ती आतल्या खोलीत जाऊ लागते. 1 मिनिट, तो तिला थांबवतो. जास्त वेळ नाही घेणार तुझा. मला फक्त पैसे देणारेस ते दे की मी चाललो. बाटली राहू दे इथंच. मी तुला पैसे देणार नाही. प्लीज. त्या दिवशी नाही का आपण फोनवर बोललो? जय, सिरियसली सांगतो, मला 1 लाखाची अतिशय गरज आहे. मी एक सिरियल सुरू करतोय. नुसता पायलट द्यायची खोटी की ती लगेच एअरवर येणार आहे. चॅनलनं तसं प्रॉमिस केलं आहे. स्लॉट देखील तयार आहे. एकदा ही सिरियल मार्गी लागली ना की माझं सगळं आयुष्य सुधारेल बघ. अगदी रेग्युलर शिस्तीचं होऊन जाईल. मग आपला संसार देखील कदाचित पूर्वीसारखा. फक्त 1 लाख? बघ, 1च लाख. ते देखील सिरियल सुरू झालं की परत करण्याच्या बोलीवर. बघ, इतकं सगळं जमवत आणलंय मी यावेळी. आयुष्य सुधारण्याची संधी. किती तळमळून बोलतोय हा. हे पहिल्यांदाच ऐकणारा नुसता विरघळून जाईल, पण हे खरं असतं तर आपल्या एकूण आयुष्यातच किती फरक पडला असता. तिने अनेक ठिकाणी वाचलेले आहे. सैतान अतिशय गोड बोलतो, तळमळून बोलतो, पण ते खरे कधीच असत नाही. कसला विचार करतेस? रवी आता घाईला येतो. देतेस ना पैसे? रवी, माझ्या दारात पैशांचं झाड उगवत नाही. म्हणजे तू देणार नाहीस पैसे? तो तिच्या अगदी जवळ उभा राहून विचारतो. त्याच्या श्वासाला स्कॉचचा वास येतो. सैतानाच्या श्वासाला गंधकाचा वास मारतो. काय करणार आहेस तू? मी पैसे दिले नाही तर? मी काय करणार आहे? रवी नाटकीपणाने विचारतो आणि सहज ठेवावेत तसे तिच्या खांद्यावर हात ठेवतो. त्याच्या त्या आविर्भावाने तिच्या पोटात भीतीचा गोळा येतो. तरीही सारे धैर्य एकवटून ती म्हणते, तू मला मारून टाकू शकत नाहीस रवी. सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारण्याचा मूर्खपणा तू करणार नाहीस. उलट आहे, इथं कोंबडीच सोन्याची आहे आणि ती अंडी देणं बंद करायची भाषा करते. तो भेदक हसून म्हणतो, तू एक विसरतेस. मी तुझा नवरा आहे, कायदेशीर. उद्या तू मेलीस तर तुझी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर जमा होईल. आहे ठाऊक? सुदैवानं आपल्याला मूलसुद्धा नाही की ज्याच्या नावावर.
मी सगळ्या प्रॉपर्टीचा ट्रस्ट करू शकते. केवळ त्याला जिंकू द्यायचं नाही या भावनेने ती म्हणते. तर मग त्याआधीच मला तुझी वासलात लावली पाहिजे. आपले दोन्ही हात तिच्या मानेवर ठेवत तो म्हणतो, चेहऱ्यावर तेच भेदक गुळचट हास्य. ती किंचाळून बाजूला होते. तो मोठ्याने हसतो. खरेच तो मनात आले तर आपल्याला मारून टाकील. का नाही? व्हॉट इज देअर टू स्टॉप हिम? तुला काय वाटतं? मला मारून तू मोकळा सुटशील? पहिला संशय तुझ्यावरच येईल. त्यातून मार्ग काढता येईल. तू पेपर वाचतेस ना? बायकोचा किंवा प्रेयसीचा खून करणारा एक तरी पैसेवाल्याला आजवर शिक्षा झाली आहे आणि तू मेलीस की मी पैसेवाला होईनच. किती थंडपणे बोलतो हा या गोष्टी. पैशांसाठी तो आपला खून करेल आणि तेही लवकरच. याविषयी तिला शंका राहत नाही. आता गौणा होऊन आल्यानंतर पहिले काम ट्रस्टच्या संबंधात सॉलिसिटरचा सल्ला घ्यायचा. डोंट वरी, मी सध्या तरी तुझा खून करणार नाही. त्याचे मधाळ बोलणे पुन्हा जागेवर आलेले. आय लव्ह यू टू मच फॉर दॅट. मग सही करतेस ना? त्याच्या हातात चेकबुक आणि पेन कधी आले? ते ड्रॉवरमधून काढताना आपण त्याला पाहिलेही नाही. किती वेळ विचार करत होतो आपण, की भीतीने गारठून गेलो होतो. चेकवर त्याने आकडी अक्षरी 1,00,000 लिहिलेले असते, पण घासाघीस करण्याची, भांडत बसण्याची शक्तीच संपल्याप्रमाणे ती सही करते. सवयीने चेक क्रॉस करणार एवढ्यात तो चेकबुक तिच्या हातातून काढून घेतो. त्यातून चेक फाडून घेत म्हणतो, चेक बेअरर हवा. परवा शूटिंगसाठी कॅशच हवी ना आता हातात. चेक शर्टच्या खिशात ठेवून तो जायला निघतो. स्वतःच्या शब्दावर विश्वास नसल्याप्रमाणे ती दुबळ्या आवाजात म्हणते, हे पैसे परत करणार आहे तू. सिरियल सुरू झाल्या डिव्होर्ससाठी 10,00,000 देणार आहेस, त्यातून कापून घे. तो निर्लज्जपणे म्हणतो, आय लव्ह यू डार्लिंग म्हणत वाकून तिच्या गालाचे चुंबन घेतो आणि बाहेर पडतो. त्याने लावून घेतलेल्या दाराचा आवाज ऐकू आला तरी ती जागची उठत नाही. शक्तिपात झाल्यासारखी बसूनच राहते. 1,00,000 रुपये गेले, कायमचे गेले. आपण काहीही विरोध करू शकलो नाही. असं नेहमीच होणार. एखाद्या जळूसारखा तो आपले रक्त शोषत राहणार. सगळे शोषून झाले की आपल्याला रस्त्यावर फेकून देणार. आपल्या हातात काहीही नाही. पोलीस, न्यायालय सारे त्याचीच बाजू घेतील. त्याच्या गोड बोलण्याला फसतील. त्याच्या हातातल्या पैशाला भुलतील. आपल्याकडून सायफन करून घेतलेल्या पैशाला. या माणसापासून स्वतःला वाचविण्याची शक्ती आपण कुठून आणायची? स्वतःचे प्राण वाचवण्याची शक्ती. कितीतरी वेळ ती वाढत्या काळोखात तशीच बसून राहते. हातापायातले त्राण गेल्याप्रमाणे, वेळेचे भानच सुटल्याप्रमाणे.